कोपरगाव लायन्स बिझनेस एक्सपो सांस्कृतिक महोत्सव 2026 ची भव्य सुरुवात। कोपरगावकर ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात असा लायन्स बिझनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सव 2026 ची भव्य सुरुवात दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर तसेच आमदार आशुतोष काळे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले आहेत। या महोत्सवाच्या प्रारंभी संध्याकाळी तहसील मैदानापासून महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। या शोभायात्रेमध्ये भारतातील विविध राज्यांची वेशभूषा, पारंपरिक संस्कृती आणि लोकनृत्य हे प्रमुख आकर्षण ठरले। यानंतर महात्मा गांधी जिल्हा चॅरिटेबल ट्रस्ट प्रदर्शनस्थळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार आशुतोष काळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर व मिनलताई वर्मा उपस्थित होत्या। कार्य करत आहे आणि यापुढे आम्ही करत राहणार आहोत। आज आमच्या लायन्स लिनेस व लिओ परिवारात सुमारे 260 ते 270 सदस्य हे लायन्स, लिओ आणि लिनेसचे आहेत। हा मोठा आमचा परिवार आहे। आम्ही जे कोणतेही उपक्रम हाती घेतो त्यामध्ये सर्व लायन्स व लिओ सदस्य, लिनेस सदस्य मोठ्या संख्येने प्रत्येक याच्यामध्ये उपस्थित असतात। सर्वजण एकत्र येऊन हे काम आम्ही समाजासाठी करत असतो आणि समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो। त्या हिशोबाने लायन्स क्लब, लिनेस क्लब आणि लिओ क्लब हे कार्य करत आहे आणि यापुढेही आम्ही करत राहणार आहोत। आपल्या सर्वांच्या सहकार्याने आज आपण सर्वजण या लायन्स बिझनेस एक्सपो मध्ये उपस्थित आहात, त्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय लायन्स। आणि तुमचं आज खास मुंबईवरून या कार्यक्रमासाठी तुम्ही इथं आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो दादा। तसेच आजच्या कार्यक्रमाचे आपले उद्घाटक बाळासाहेब कोळेकर साहेब, अप्पर जिल्हाधिकारी, तुमचं मी खूप खूप आभार। तसेच कृष्णा इन्झिटेकचे मॅनेजिंग डायरेक्टर मिनलताई वर्मा यांचे मी खूप खूप स्वागत करतो। सुहासिताई कोयटे जे आपल्या समता पतसंस्था जे आपले सहप्रायोजक आहेत ते नेहमीच राईट फ्रॉम 2012 दादा त्यांनी आपल्याला सहकार्य केलं। काकांनी आम्हाला सांगितलं करा तुम्ही, मी तुमच्या मागे आहे आणि आजपर्यंत 13 वर्ष आपण हा एक्सपो घेत आहोत। तर सुहासित काकू तुमचंही स्वागत करतो। सर्व नगरसेवक, आलेले सर्व विद्यार्थी, लायन्स, लिनेस व लिओ सर्वांचं खूप खूप स्वागत हे। आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला जे म्हणजे प्रायोजकत्व लाभलं आहे ते संजीवनी ग्रुप, तसेच सम्राट वर्मा ग्रुप आणि सहप्रायोजक म्हणून गोदावरी ग्रुप यांच्या सर्वांचे खूप खूप आभार। कारण की आज जर का आपल्याला फंड्स नाही मिळाले तर आपण हे करणं शक्य नाहीये। आणि मागच्या 2 वर्षापासून क्रीडाई सुद्धा याच्यात सहभागी झालाय। आज मला सांगायला आनंद वाटतो की 60 स्टॉल्स क्रीडाईचे इथं आहेत। बांधकाम व्यावसायिकांचे 60 स्टॉल आहे आणि कोपरगाव हाच आमचा सगळ्यांचा ध्यास आहे। कोपरगावचा विकास हाच सगळ्यांचा ध्यास आहे, म्हणून आपण सतत 13व्या वर्षी हे पदार्पण करत आहोत। आणि मला सगळ्यांना सांगायला आनंद वाटतो की पहिल्या दिवशीची इनक्रेडिबल ही गर्दी ही आज पहिल्या वर्षी आपलं म्हणजे 13 वर्षाचा सर्वात पहिल्यांदा अशी हजारोच्या संख्येने आज इथं पोरं उपस्थित आहेत। तुमच्या सर्वांच्या मुलांनो एक जोरात टाळ्या वाजवून स्वतःचं अभिनंदन करा। आपले लायन्स, लिनेस आणि लिओ क्लब त्याचबरोबर क्रीडाई कोपरगाव यांच्या वतीनं एक्सपो 2026 याचं आज या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये उद्घाटन झालं। सर्वांचा उत्साह अगदी प्रचंड दिसून आला। त्याचबरोबर जे सहभागी शाळा झालेल्या आहेत ते शाळेतली मुलं आहेत त्यांचाही उत्साह दिसून आला। सर्व स्टॉललाही आता काही पाहणी केली, अतिशय चांगल्या प्रकारचं म्हणजे अगदी मुंबईमध्ये ज्या प्रकारचं एक्झिबिशन असतं तशा प्रकारची व्यवस्था ही या ठिकाणी केलेली आहे। नागरिकांना मोठ्या ठिकाणी या ठिकाणी भेट देण्यासारखी सुविधा या ठिकाणी ठेवलेल्या आहेत
आणि अतिशय उत्तम पद्धतीनं अरेंजमेंट याची केलेली आहे. खरं तर या सर्वांनी अतिशय सामाजिक काम करत असतानाही केवळ उद्देश डोळ्यासमोर ठेवला की कोपरगावचा विकास, आणि हा विकास होत असताना नियोजित पद्धतीनं व्हावा. त्याचबरोबर हा विकास होत असताना जे सामान्य माणसाला परवडेल अशाही पद्धतीनं असावा आणि एक सुनियोजित शहर निर्माण करणं. म्हणजे गेल्या वेळेला मला सांगितलं की 50 स्टॉल होते, यावेळेला 60 स्टॉल आहेत. म्हणजे याच्यामध्ये आपली इम्प्रूव्हमेंट होत चाललेली आहे. आणि काही गोष्टी या ठिकाणी ज्या उपलब्ध आहेत त्या गोष्टीसाठी आपल्याला मुंबईला किंवा बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. तेही या एक्सपोच्या माध्यमातून ग्राहकांच्या लक्षात येईल. तर अतिशय सूत्रबद्धपणे आणि चांगल्या पद्धतीनं आयोजित केलेला हा एक्सपो आहे. मी सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. लायन्स लिओ क्लब आणि क्रीडाई आणि कर्मवीर शंकरराव काळे उद्योग समूहाच्या वतीने आयोजित एक्सपो 2026 याचं 13वं वर्ष आज या वर्षी आहे. त्यानिमित्ताने या एक्सपोचं उद्घाटन आज झालेलं आहे. आणि या एक्सपोमध्ये जे काही विद्यार्थी सहभागी झाले, जे काही स्टॉल सहभागी झाले, त्यांचं सर्वांचं मनापासून अभिनंदन. आणि एक चांगल्या उद्देशाने कोपरगावचा विकास होण्याच्या उद्देशाने कोपरगावची बाजारपेठ फुलवण्याच्या हिशोबाने चालू झालेला एक्सपो निश्चितपणाने एक चालना आपल्या पूर्ण तालुक्याला या ठिकाणी देत असतो. दरवर्षी हा होत असतो. मनापासून या एक्सपोला मी शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीचं काम आपले इतरही उपक्रमामध्ये लायन्स क्लब करत आहे. याहीबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.